नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे. मी संध्या चपरे यूट्यूबवरील अमृताचे डोही या माझ्या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सर्वप्रथम मी तुम्हाला अशी विनंती करीन की तुम्हाला माझे कार्यक्रम आवडत असतील तर कृपया लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आज या एपिसोडमध्ये आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 3 सुरुवात करणार आहोत. अध्याय 3 नाव आहे कर्मयोग. सादर करते अध्याय 3 कर्मयोग. मागच्या अध्यायामध्ये आपण बघितलं की भगवंतांनी अर्जुनाला सांख्य योग समजावून सांगितला आणि त्याच्याप्रमाणे ते तत्त्वज्ञान त्यांनी त्याला सांगितलं. आता दुसरी जी निष्ठा आहे, निष्ठा म्हणजे आयुष्य ज्या प्रकारे आपण घालवतो, व्यतीत करतो, त्याचे 2 मुख्य प्रकार भगवद्गीतेनं मांडलेले आहेत. एक आहे संन्यास मार्ग आणि दुसरा आहे कर्ममार्ग. तर आता कर्ममार्गाबद्दल किंवा कर्मयोगाबद्दल आपण जाणून घेऊया. श्लोक 1. अर्जुन म्हणाला, हे जनार्दना, कर्मापेक्षा साम्य बुद्धीच श्रेष्ठ आहे असं जर तुमचं मत आहे, जे त्यांनी दुसऱ्या अध्यायामध्ये मांडून दाखवलं, तर हे केशवा, मला युद्धासारखं घोर कर्म करायला का लावता. श्लोक 2. दिसण्यात व्यामिश्र म्हणजे दुटप्पी अशा भाषणानं माझ्या बुद्धीला मोह पाडल्यासारखे आपण करत आहात. तरी मी तुम्हाला अशी विनंती करतो की ज्यामध्ये माझं श्रेय मला मिळेल, कल्याणकारक मार्ग मला मिळेल, असा एकच मला निश्चित करून तुम्ही सांगा. म्हणजे एकदा संन्यास योग सांगता, त्याची महती सांगता, मग एकीकडे कर्मयोगसुद्धा कसा मोक्षप्रद आहे हेही तुम्ही सांगता. तर या दोघांपैकी नेमक्या कोणत्या मार्गावरनं मी गेलो की माझ्या आयुष्याचं कल्याण होईल, हे अर्जुनाने विचारलं. त्याला नुसती भौतिक सुख ही अजिबात नको होती. नाहीतर काय, त्यांनी हे सगळे प्रश्नसुद्धा भगवंतांना विचारले नसते. युद्ध करायचं आहे, करतो, जिंकू आणि सगळं वैभव त्यापासून आपण उपभोगू, असा त्याचा लिमिटेड विचार नव्हता. त्याला त्याच्याही पलीकडे जाऊन आत्मकल्याणाच्या दृष्टीनं मी जे करतोय ते बरोबर आहे की नाही हे त्याला जाणून घ्यायचं होतं. त्यामुळे तो म्हणतोय, ज्यामध्ये माझं कल्याण होईल असा मार्ग तुम्ही मला सांगा. 3 श्लोक. भगवान म्हणाले, हे निष्पाप अर्जुना, ज्ञानयोगानं मी तुला सांख्यांची निष्ठा सांगितली आणि कर्मयोगानं योग्यांची, अशी या लोकी 2 प्रकारची निष्ठा आहे असं मी सांगितलं. आता याचा अर्थ आपण जरा समजून घेऊया. 2 निष्ठा मी सांगितल्या असं भगवान म्हणाले. त्याचा अर्थ काय होतो? निष्ठा म्हणजे जीवन जगण्याचा तुमचा तत्त्वज्ञानाच्या दृष्टीनं काही विचार तुम्ही जो केलेला असतो, त्याप्रमाणे तुम्ही जो मार्ग घेता त्याला निष्ठा असं म्हणतात. नुसतंच कसं तरी जीवन मिळालं आहे म्हणून आंधळेपणा जगायचं नाही, तर त्याच्या पाठीमागे 2 तुमच्या निष्ठा किंवा तुमचं तत्त्वज्ञान त्यामागे असायला हवं. आणि भगवद्गीतेनं प्रामुख्यानं 2 मार्ग सांगितलेले आहेत. एक कर्मयोग आणि एक सांख्ययोग किंवा संन्यासयोग. काय आहे ना की कालीन परंपरेमध्ये 2 मार्ग हे पहिल्यापासून होते. एक आहे कर्मकांडात्मक मार्ग, ज्यामध्ये वेद
अनेक प्रकारचे यज्ञ, याग, पूजा, प्रार्थना, उपासना करायला सांगतो. का? कारण मनुष्याला अनेक गोष्टी या जीवनामध्ये हव्या असतात. त्याच्या प्राप्तीसाठी हे यज्ञयाग सांगितले गेले. हे सगळं कर्मकांडात्मक आहे. म्हणून हा झाला कर्मकांडात्मक किंवा पूर्वमीमांसा मार्ग, बरं का. आणि दुसरा जो मार्ग सांगितला गेला तो वेदांचाच जो शेवटचा भाग आहे उपनिषद, त्या उपनिषदांमध्ये संन्यास मार्गसुद्धा सांगितला गेला. अशा प्रकारच्या 2 निष्ठा, 2 मार्ग हे वेदांनी सांगितलेले आहेत. 3ही वेदांमध्ये हे विहित मार्ग सांगितलेले असल्यामुळे याला त्रयी धर्म असंही म्हटलं जातं. तर त्याप्रमाणे कर्मयोग आणि सांख्ययोग असे 2 निष्ठा भगवंतांनी सांगितलेल्या आहेत. महाभारतामध्ये असं वर्णन आलेलं आहे की भगवंतांनी सृष्टीच्या आरंभी हे 2 मार्ग सांगितलेले होते, असं वर्णन नारायणीय धर्मात आलेलं आहे. आता नारायणीय धर्म म्हणजेच भागवत धर्म होय. आणि भागवत धर्म हा कसा आहे, तर तो कर्मपर म्हणजे कर्म कर असं सांगणारा तो प्रवृत्तीपर धर्म आहे. आणि भागवत धर्माची प्रिन्सिपल्स ही भगवद्गीतेनं उचलून धरलेली आहे. तर त्यामुळे अशा 2 निष्ठा मी सांगितलेल्या आहेत असं भगवान अर्जुनाला म्हणतात. श्लोक 4. कर्मांना प्रारंभ केला नाही. आधी मी श्लोक नीट वाचते आणि मग आपण त्याचा अर्थ समजून घेऊ. पण कर्मांना आरंभच केला नाही म्हणजे पुरुषाला नैष्कर्म्य प्राप्त होते असं नाही. आणि कर्माचा संन्यास केला म्हणजे तेवढ्यानंच सिद्धी मिळते असंही नाही. नैष्कर्म्य म्हणजे काय, अर्थ काय त्याचा, तर लिटरली त्याचा अर्थ बघायचा, शब्दशः अर्थ बघायचा तर नैष्कर्म्य म्हणजे कर्मशून्यता होय. म्हणजे कर्म न करणं म्हणजे नैष्कर्म्य. पण इथे भगवान काय सांगतात की कर्मच केलं नाही, शब्दशः अर्थ काय आहे, कर्म न करणं. पण त्याप्रमाणे समजा एखादा वागायला लागला, अच्छा म्हणजे नैष्कर्म्य म्हणजे कर्म न करणं, ओके मी आता कर्म करतच नाही असं जर त्यानं केलं तर त्यामुळे त्याला नैष्कर्म्य प्राप्त होत नाही. बघितलं कसे 2 विरुद्ध अर्थ एका शब्दाचे इथे योजलेले आहेत. शब्दशः अर्थ हा कर्म न करणं असा होतो आणि खरा अर्थ काय होतो ते आपण बघूया की केवळ कर्म केलं नाही म्हणजे नैष्कर्म्य होत नाही. का? कारण नैष्कर्म्य म्हणजे कर्मशून्यता नाही. का नाही? कारण मनुष्य जन्माला आला की त्याच्या कर्मांना सुरुवात होते. इच्छा असो नसो, श्वासोश्वास घेणं, झोपणं, बसणं, उठणं ही सुद्धा सगळी कर्मच आहेत की. मग कर्मापासनं पळून कुठे जाणार आपण? कर्म ही अपरिहार्य आहेत आणि त्यामुळे कोणताही मनुष्य हा कर्मशून्य राहू शकत नाही. मग काय करायचं? तर होतं काय की मेन प्रॉब्लेम कुठे की कर्म केली की त्याची कर्मफळं मागे जाऊन पडतात, बरोबर. त्याचे परिणाम आपल्याला भोगायला लागतात, आत्ता तरी नाही तर नंतर तरी. मग कर्मफळं जी भोगायला लागतात तर ती भोगायला लागू नयेत म्हणून कर्म अशा कौशल्यानं करायची, बरं का.
म्हणजे कर्म तर करायची आहेत हे ठरलं. का? कारण कर्मशून्यता होऊ शकत नाही. कर्म तर करायची, पण अशा कौशल्यानं ती कर्म करायची की त्याचं बंधन किंवा त्याचं कर्मफळ हे मागे पडणार नाही. आणि असं वागल्यानं खरी नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त होते. म्हणजे एका बाजूने मी कर्मही करते आणि त्याच वेळेला त्या कर्माची फळं मात्र मागे जाऊन पडत नाही. ही ठरते नैष्कर्म्य सिद्धी. नाहीतर कर्मत्याग म्हणजे नैष्कर्म्य घडत नाही. मग हे कसं करता येईल? तर नाग, साप यांचं जर आपण विंचू यांचं जर आपण विष काढून टाकलं तर कसा तो हार्मलेस होतो की नाही? त्याचप्रमाणे कर्मामधील आपण जी आसक्ती ठेवलेली असते, आसक्ती, अहंकार, अभिमान, हे सगळं ज्या कर्मामध्ये आपण गुंतून ठेवलेलं असतं, ती आसक्ती जर आपण नष्ट केली आणि ती बाजूला करून निव्वळ कर्तव्य म्हणून जर कर्म केली तर त्या आसक्तीविरहित कर्मानं त्याची फळं मागे पडणार नाहीत आणि त्यानं नैष्कर्म्य खऱ्या अर्थानं घडेल. आता नेहमीच्या परंपरेप्रमाणे आद्य शंकराचार्यांचे आपण जीवनचरित्र थोडं पुढे बघत आहोत. मागच्या वेळेला आपण कुठपर्यंत आलो की आदि शंकराचार्यानं श्रीकृष्ण मंदिर सोडलं आणि ते नर्मदेच्या तीरी जाऊन पोचले. नर्मदेच्या तीरी गेल्यानंतर एका गृहस्थानं त्याला गुरु गोविंद पादाचार्यांची गुंफा त्यांनी दाखवली आणि तो निघून गेला. आद्य शंकराचार्य छोटेसे, तुम्ही इमॅजिन करा, 8वं वर्ष लागलेला कोवळा मुलगा, सगळंच किती अजब आहे. घर काय त्याग करतो, संन्यास काय मनातल्या मनात तो घेऊन टाकतो. अशा वैराग्यशील वृत्तीनं पुढचं मार्गदर्शन मिळवण्यासाठी अगदी असुसलेल्या मनानं आत्ता तो त्या गुंफेच्या बाहेर उभा आहे. त्याचे सद्गुरू गुरु गोविंद पादाचार्य हे आतमध्ये गुंफेमध्ये ध्यानस्थ बसलेले आहेत. हा बाहेरनं हाका मारायला सुरुवात करतो, गुरुजी मी आलोय, गुरुजी आपण मला शिष्य म्हणून स्वीकारावं अशी मी आपल्याला अगदी नम्रपणे विनंती करतो आहे. कृपया तुम्ही माझा स्वीकार करावा, असं 2दा 3दा आद्य शंकराचार्य मोठ्यानं गुहेच्या बाहेर बोलले. हळूहळू गुरु गोविंद पादाचार्यांचं ध्यान जे लागलेलं होतं ते हळूहळू या कोवळ्या मुलाच्या अतिशय मधुर आवाजानं हळूहळू भंग पावू लागलं आणि त्यांना त्याचं वाक्य ऐकायला येऊ लागली आणि त्यांच्या मनाची जणू काही खात्री पटली की आपण इतके दिवस ज्याच्या प्रतीक्षेत होतो, ज्याची वाट बघत होतो, तो सर्वोत्तम शिष्य आज गुहेच्या दाराशी माझ्यासाठी उभा आहे. या हृदयाचं त्या हृदयाला कळणं जे म्हणतात ना, तसं ते त्या दोघांमध्ये झालं आणि गुरु गोविंद पादाचार्यांची समाधी हळूहळू उतरू लागली आणि ते शांतपणे गुहेच्या बाहेर हळूहळू येऊ लागले. गुहेच्या दाराचं जे तोंडाशी जे दार होतं ना, ते अगदी छोटं होतं. त्यामुळे प्रथम त्यांनी आपला उजवा पाय पुढे केला आणि बाळ शंकर तिथे अगदी जवळच उभा होता. त्याला हलक्याशा अगदी स्पर्श त्या पायानं त्यांनी केला आणि जणू काही त्यांनी सुचवलं की तू शिष्य म्हणून मी तुझा स्वीकार केलेला आहे. मग ते बाहेर आले. हळूहळू त्याला घट्ट हृदयाशी जवळ घेतलं
आणि दोघांची जणू खुणगाट पटली की गुरु शिष्याचं एक अनामिक बंधन त्या दोघांमध्ये निर्माण झालं. पुढील मग 3 वर्ष बाळ शंकराचार्य गुरूंजवळ राहिले. अनेक विद्या त्यांनी प्राप्त केल्या. वेद, वेदांत, उपनिषद, भगवद्गीता, तत्त्वज्ञान सगळ्याचा अगदी सखोलपणे त्यांचा अभ्यास झाला. शिवाय हठयोगसुद्धा त्यांनी त्यांच्याकडनं शिकून घेतला. बऱ्याचशा सिद्धीसुद्धा शंकराचार्यांना प्राप्त झाल्या, जसं की लांबवरचं ऐकू येणं, आकाशातनं भ्रमण करणं वगैरे अनेक सिद्धी त्यांना प्राप्त झाल्या. आणि 3 वर्षानंतर जेव्हा गुरूंची खात्री पटली की ह्याचं शिक्षण आता पूर्ण झालेलं आहे, तेव्हा त्यांनी विधिव्रत त्याला संन्यास दीक्षा दिली आणि त्यांचं नाव त्यांनी भगवत शंकरपादाचार्य असं ठेवलं गेलं. आता पुढचा त्यांचा प्रवास आपण पुढच्या एपिसोडमध्ये बघणार आहोत. श्लोक 5. कारण कोणी जरी झाला तरी काही ना काही कर्म केल्या वाचून क्षणभर सुद्धा राहू शकत नाही. कोणीही असू दे, संन्यासी असू दे, साधू असू दे, कोणीही असू दे, शांत बसणं, स्वस्थ बसणं हे सुद्धा कर्मच मानलं जातं. मग त्या अर्थानं कोणीही मनुष्य कर्मापासून बाहेर पडू शकत नाही. का? कारण प्रकृतीचे गुण परतंत्र झालेल्या प्रत्येकाला काही ना काही कर्म करायला लावत असतात. आपला इलाजच नाही आहे. आपलं देह, शरीर, मन हे कशापासून बनलं आहे? प्रकृतीपासून. आणि प्रकृती कशापासून बनली? तर ती त्रिगुणी आहे, बरोबर. 3 गुण तिच्यामध्ये उपजत आहेत, सत्व, रजो, तम. आणि ते गुण असल्यामुळे त्या गुणांचं आपापलं कार्य हे चालू राहतं. सत्वगुणाचं कार्य काय? प्रकाशक असणं, मंगल विचार, शुभ विचार, शुभ कर्म असं सत्वगुण दाखवतो. रजोगुण काय उड्या मारतो? तर प्रत्येकाला जी कर्म करण्याची, काहीतरी करून दाखवण्याची जी इच्छा असते ते रजोगुण दाखवतं. आणि तमोगुण म्हणजे निद्रा, आळस हे सगळं आलटून पालटून त्याचं मिश्रण हे प्रत्येक मनुष्यामध्ये हे त्रिगुणांनी आपण बनलेलो असल्यामुळे आपला काही इलाजच नाही आहे, आपल्याला कर्म करणं भाग पडतं. आता या नैष्कर्म्य सिद्धीवरून मला एक छोटीशी कथा तुम्हाला सांगावीशी वाटते. हा नैष्कर्म्य सिद्धीचा सगळा जो खटाटोप आहे त्याचा अर्थ काय आहे? तर आपण कर्म अशा रीतीनं करायचं आहे की त्याचं कर्मफळ मागे लागणार नाही, म्हणजेच ते संचितामध्ये जाऊन पडणार नाही. आणि आपलं जे ओझं आहे ते जर आत्मज्ञान आपल्याला प्राप्त झालं तर ते शून्य होणार. आणि वरती परत निष्काम कर्म केल्यामुळे त्याच्यात कुठचीही भर पडणार नाही. त्यामुळे संचित शून्य होऊन मनुष्याचं जर त्याला मरणावस्था आली तर त्याला पुढे जन्ममरणाचा फेरा त्याला लागू शकत नाही. मोक्षसिद्धी हे त्याचं प्रमुख त्याचा पर्पज आहे. तर नैष्कर्म्य सिद्धी आपण बघितलं कशाने साधते? ती म्हणजे कर्मशून्यता नाही. दुसरी गोष्ट म्हणजे ती जर करायची असेल तर कर्म करायचं, पण त्यातली आसक्ती वर्ज्य करायची. तर आता या नैष्कर्म्य सिद्धीवरून मला एक छोटीशी कथा तुम्हाला मी सांगते. सुरेश्वराचार्य म्हणून
आद्य शंकराचार्यांचे एक प्रमुख शिष्य मानले जातात. तर त्यांनी नैष्कर्म्य सिद्धी नावाचा अतिशय अप्रतिम असा ग्रंथ निर्माण केलेला आहे. आद्य शंकराचार्यांनी त्यांचं कार्य हळूहळू जेव्हा सिद्धीला जाऊ लागलं तेव्हा त्यांनी काय केलं तर भारतभर वेगवेगळ्या दिशांना 4 मठांची स्थापना केली आणि त्या 4 मठांची स्थापना करूनच ते थांबले नाहीत, तर प्रत्येक मठावर एक मठाधिपती त्यांनी नेमला. तर त्यामध्ये शृंगेरीला आद्य शंकराचार्यांनी प्रथम पहिला मठ त्यांनी स्थापन केला आणि त्याचे पहिले मठाधिपती हे सुरेश्वराचार्य होते. आणि एक अतिशय कमाल गोष्ट म्हणजे बरं का, आता जवळजवळ 1200 वर्ष होऊन गेली तरीसुद्धा हे 4ही मठ आणि त्यांच्या परंपरा आणि त्यातून हिंदू धर्माचं जागरूकता, त्याचं ज्ञान देणं, अद्वैत वेदांत सिद्ध करणं, या सगळ्या गोष्टी या अजूनही चालू आहेत. तर सुरेश्वराचार्यांनी नैष्कर्म्य सिद्धी या ग्रंथात काय म्हटलं आहे तेवढं फक्त आपण 2 वाक्यात बघूया. सुरेश्वराचार्य असं म्हणतात की आपल्या आयुष्यामध्ये जे सगळं दुःख आहे, अनेक सुखदुःखाचे प्रसंग येतात, अपमान होतात, अनेक वेळेला आपण अगदी दुःखी होऊन जातो, या सगळ्याचं मूळ कारण काय आहे तर त्याचं मूळ कारण असं आहे की आपल्या स्वतःच्या स्वस्वरूपाबद्दलचं अज्ञान. बरं का, अज्ञान हे त्याचं कारण आहे. आपण स्वतःला शरीर मन बुद्धी यांनी बनलेलो समजतो, त्यानं सगळ्या प्रॉब्लेम्सना सुरुवात होते. कारण सुख दुःख भावना आनंदाची असू दे, कोणतेही विकार हे येतात कुणामुळे तर शरीर मन बुद्धीमुळे, आणि ते म्हणजे मी आहे, हे माझं इक्वेशन आहे. त्यामुळे मनाला दुःख झालं की ते मला व्हायलाच पाहिजे, का कारण मी म्हणजे मन आहे. त्यामुळे हे जे अज्ञान आहे त्यातनं जोपर्यंत आपण बाहेर पडत नाही तोपर्यंत हे चक्र चालूच राहणार. जेव्हा तुम्हाला समजून येईल की तुम्ही म्हणजे शरीर मन बुद्धी नसून तुमचं खरं रूप हे आत्मस्वरूप आहे, तेव्हा मग तुम्ही जाणीवपूर्वक या सुखदुःखांकडे अलिप्तपणे बघू शकाल आणि त्यातनं तुमची त्यामुळे सुटका होईल. श्लोक 6. कर्मेंद्रिय आवरून मनानं जो मूढ इंद्रियांच्या विषयांचे चिंतन करत राहतो त्याला दांभिकपणा असं म्हणतात. म्हणजे हे सगळं ऐकल्यानंतर एखाद्याने जर मनातून ठरवलं ठीक आहे मी सुद्धा करून दाखवतो, इंद्रिय संयमन काय चीज आहे, मी आरामात करून दाखवीन, मग तो अगदी प्रयत्न करतो, लोकांना तो असं दाखवून देतो की बघा मी कसं इंद्रिय संयमन कमवलं आहे. पण आतनं मनातून जर ते विचार, त्या इच्छा, त्या कामना जर त्याच्या मनातून गेल्या नसतील तर वरवरच्या या देखाव्याला, ढोंगीपणाला काही अर्थ उरत नाही. श्लोक 7. पण मनानं इंद्रियाचं आकलन करून केवळ कर्मेंद्रियांनी अनासक्त बुद्धीने कर्मयोग जो प्रारंभ करतो त्याची योग्यता विशेष आहे. हे उलटं समीकरण भगवान इथे सांगतात. बऱ्याच वेळेला उलटी इक्वेशन्स आपल्या ज्या समजुती असतात त्याच्याबरोबर विरुद्ध इक्वेशन
भगवान आपल्याला सांगतात आणि चातुर्यानं आपल्याला ते पटवून देतात की असं केल्यानं काय घडेल. आपलं सगळ्यांचं भलं व्हावं हीच तर त्यांची इच्छा आहे. तर या श्लोक 7मध्ये ते म्हणतात की इंद्रियांचं मनाने आकलन करून, म्हणजे मनानं तुम्ही तृप्त आहात अंतर्गत, आणि कुठची इच्छा वासना तुम्ही मनामध्ये ठेवलेली नाही, पण बाह्य दृष्टीने मात्र तुम्ही सगळी कर्म करता आहात. आता कर्म करतोय म्हणजे काय वाटतं? हां, कर्म करतोय म्हणजे काही ना काहीतरी अपेक्षा आहे. पण तसं न घडता याच्या बाबतीत काय घडतं, तर तो कर्म तर करतोय पण आतनं कुठच्याही अपेक्षा शिल्लक नाही, तर त्याची योग्यता विशेष आहे. श्लोक 8. तुझ्या धर्माप्रमाणे नियत म्हणजे नेमलेले कर्म तू कर, कारण कर्म न करण्यापेक्षा कर्म करणं हे अधिक चांगले आहे. असं पहा की कर्म न केलं तर खायला न मिळता तुझा शरीरनिर्वाहसुद्धा चालायचा नाही. म्हणजे व्यावहारिक दृष्टीनं भगवान इथे कर्माची गरज का आहे ते आपल्याला समजावून सांगतात की बाबा तू कर्म केलं नाहीस तर तुला खायला सुद्धा मिळणं कठीण आहे. हे अगदी कटू सत्य आहे, आपल्याला माहितीच आहे ते. भरण पोषणासाठी आपल्याला काही ना काही उद्योग हे करावेच लागतात. आता कर्म, नियत कर्म हे जे म्हटलं आहे त्याचा भगवद्गीतेच्या दृष्टीने जर अर्थ बघितला तर तो अर्थ होतो, त्या काळी यज्ञ याग प्रचलित होते नाही का. त्यामुळे नियत कर्म म्हणजे त्या त्या काळचे त्या वेळचे यज्ञ याग तुला केले पाहिजेत असा त्याचा अर्थ होतो. पण आत्तासुद्धा जरी यज्ञयाग आपण करत नसलो तरीसुद्धा हा श्लोक आपल्याला तेच सांगतोय. यज्ञयाग जरी आपले पाठीमागे लुप्त झाले तरीसुद्धा यज्ञाचा अर्थ म्हणजे केवळ अग्नीमध्ये काहीतरी हवन करणं असा अर्थ नाही, तर यज्ञ म्हणजे ज्याचं त्याचं नेमलेलं कर्म. म्हणजे तुमचं नोकरी असेल, तुमची उद्योग असेल, व्यवसाय असेल, ते म्हणजे सुद्धा यज्ञ समजायला हवं. या दृष्टीनं आत्तासुद्धा आपण हे जे श्लोकामध्ये सांगितलं आहे ते पाळणं गरजेचं आहे. श्लोक 9. यज्ञासाठी जे कर्म करतात त्याखेरीज इतर कर्मानं मात्र हा लोक बांधलेला आहे. इथे मी जरा श्लोक अर्धा तोडते आणि त्याचा अर्थ सांगते. यज्ञासाठी म्हणून जे कर्म करतात त्याखेरीज इतर कर्मानं लोक बांधलेला आहे. म्हणजे काय, यज्ञ सोडून जर इतर कर्म मी केली तर त्याचं कर्मफळ मागे लागणार, आणि यज्ञ करताना त्या यज्ञाचं कर्मफळ मागे मला पडणार नाही. का? कारण वेदांनीच यज्ञयाग करावं अशी आपल्याला आज्ञा दिलेली असल्यामुळे, प्रत्यक्ष वेदांनी हे सांगितलेलं असल्यामुळे ती कर्म, त्याची फळं आपल्याला बंधनकारक होत नाही. का? कारण वेद हे साक्षात परमेश्वराच्या मुखातून निघालेले आहेत अशी आपली श्रद्धा आहे. त्यामुळे मीमांसकांचा जो कर्मकांडांचा जो मार्ग, त्याच्यामध्ये ते लोक असं म्हणतात की यज्ञयाग केले तर त्याचं फळ मागे पडणार नाही. आता भगवद्गीता त्याच्यावर आणखीन काय म्हणते? ती म्हणते यज्ञार्थ कर्मसुद्धा तू फलाशा सोडून करत जा. आता काय आहे ना
की मोक्षाची जी संकल्पना आहे ती वेगवेगळी आहे बरं का. वेदांप्रमाणे मोक्ष काय आहे की बाबा तुम्ही आयुष्यभर सत्कर्म करा, यज्ञयाग करून तुम्हाला जे हवं आहे ते प्राप्त करा, चांगल्या रीतीनं वागा आणि मग मृत्यूनंतर स्वर्गप्राप्ती करा. स्वर्गप्राप्ती होणं हा वेदांच्या दृष्टीने मोक्ष आहे बरं का. आता पुढे गेलं उपनिषदांकडे की ते काय म्हणतात, नाही, स्वर्गप्राप्ती होणं म्हणजे मोक्ष नाही. का? कारण पुण्यांश तुमचा, क्रेडिट तुमचं संपलं की तुम्हाला परत यावंच लागतं मनुष्य लोकामध्ये. मग तो मोक्ष कसला? जन्ममरणाच्या फेऱ्या भले बऱ्याच काळाने अंतराने होत असतील पण त्या चालू राहतातच, त्यामुळे तो मोक्ष आम्ही समजत नाही. हां, आणि भगवद्गीता काय म्हणते? भगवद्गीता असं म्हणते की बरोबर आहे, स्वर्गप्राप्ती म्हणजे मोक्ष नाही हे ठरलं, पण आत्मज्ञान झाल्यानंतर उपनिषदांचा जो आग्रह आहे की तुम्ही आता कर्मसन्यास घ्या, तर तसं आम्ही म्हणत नाही. भगवद्गीता म्हणते की कर्म सोडण्याची मुळी गरजच नाही आहे. प्रत्येकाने आपली कर्म करत राहावं. कशा पद्धतीनं? तुम्ही फक्त त्यातली आसक्ती सोडा आणि कर्म करत राहा की त्यामुळे सुद्धा तुम्हाला मोक्षप्राप्ती मिळेल. असं जे 3 जणांचं जे तत्वज्ञान आहे मोक्षाबद्दलचं, त्याप्रमाणे हा श्लोक रचला गेला आहे. श्लोक 10. पूर्वी यज्ञासह प्रजा उपलब्ध करून ब्रह्मदेव त्यांना म्हणाला, कोणाला? प्रजेला, की या यज्ञाच्या योगाने तुम्ही वृद्धी पावाल आणि ही तुमची कामधेनू म्हणजे यज्ञ तुमची सगळी मनोरथ इच्छा पूर्ण करणारा हो. 11 पण मी वाचते. या यज्ञानं तुम्ही देवांची संभावना म्हणजे समृद्धी करा, म्हणजे त्यांना शरण जा, त्यांचे आशीर्वाद घ्या आणि ते देव तुमची समृद्धी त्या बदल्यात करतील. कारण 12 श्लोक, यज्ञानं संतुष्ट झालेले देव तुम्ही जे ज्या इच्छा तुमच्या मनामध्ये असतील त्या पूर्ण करतील आणि त्यांनी तुम्हाला तुमच्या इच्छापूर्तींसाठी जे इच्छापूर्ती ज्या केलेल्या आहेत ते त्यांना परत न देता जो केवळ स्वतःच उपभोगतो तो खरोखरच चोर होय. आता आपण श्लोक 11, 12, 10, 11, 12 याचा आपण अर्थ बघूया. ब्रह्मदेवानं या सृष्टीची निर्मिती केली आणि त्याबरोबरीनं प्रजेची निर्मिती केली. हां, आणि मग त्याला अशी काळजी लागून राहिली की यांचं मी निर्मिती तर केली आहे पण त्यांचं पालन पोषण कसं होणार. म्हणून मग त्यांनी तपस्या केली ब्रह्मदेवानी आणि त्याच्या तपस्येने प्रसन्न होऊन भगवंतानी हे यज्ञचक्र त्यांना दिलं. म्हणजे काय की यज्ञ तुम्ही करत राहा, त्याद्वारे तुम्ही देवतांना प्रसन्न करा, त्यांचे आशीर्वाद घ्या आणि त्यामुळे तुमच्या इच्छा पूर्ण होतील. आता इथे हे लक्षात घ्यायला हवं की केवळ यज्ञ कर्म करून किंवा प्रार्थना करून काही घडणं शक्य नाही. त्याबरोबरीनं काय आवश्यक आहे
तर तुमचं जे कर्म आहे, तुमच्या ज्या इच्छा आहेत, त्या अर्थातच चांगल्या आणि सत्कर्म असायला हवीत, हे अगदी उघड आहे. आणि देवतांचे आशीर्वाद घेणं म्हणजे काय? तर देवता या वेदांच्या प्रमाणे शक्तीच्या निर्देशक मानल्या जातात. आणि त्यांचे आशीर्वाद घेणं म्हणजे आपल्यातील आंतरिक क्षमता माझ्या विकसित होऊ दे, अशी त्यांच्याकडे प्रार्थना करणं. तुमचे आशीर्वाद माझ्या मागे राहू देत. मी कष्ट करतोच आहे, कष्टाला पर्याय नाही, पण देवतांचे आशीर्वाद माझ्या मागे असू देत, ही त्यामागची खरी कळकळ आहे. आणि 12व्या श्लोकात काय म्हटलं आहे? जो केवळ जे वैभव मिळेल, ज्या काही गोष्टी मिळतील, ते केवळ स्वतःसाठीच जर त्यानं वापरायला सुरुवात केली तर ते योग्य ठरणार नाही. का? कारण यज्ञाच्या संकल्पनेमध्ये आपल्याबरोबर बरं का, स्वतःच्या स्वार्थाबरोबरच समाजाचाही विचार करणं हे अभिप्रेत मानलं गेलेलं आहे. श्लोक 13. यज्ञ करून अवशिष्ट राहिलेल्या भागाचे, अवशिष्ट म्हणजे काय? ते यज्ञ करून पाठीमागे जे उरतं भागाचे ग्रहण करणारे सद्गृहस्थ सर्व पापांपासून मुक्त होतात. परंतु यज्ञ न करता केवळ आपल्यासाठीच जे अन्न शिजवतात ते पापी लोक पापभक्षण करतात. यज्ञामध्ये ना अतिशय खोल आणि गंभीर असा अर्थ भरलेला आहे. केवळ काहीतरी कर्मकांड, अग्नीसमोर बसा, काहीतरी द्रव्य अर्पण करा, एवढाच लिमिटेड अर्थ यज्ञामध्ये नाही. बघा ना, या श्लोकामध्ये भगवान काय सांगतात आपल्याला, की प्रत्येकानं समाजभान ठेवावं. का? कसं? तर यज्ञ करून जे राहतं ते आपण एकट्याने खायचं नसतं. आता टेक्निकली याचा अर्थ आपण नाही आहे घ्यायचा की बाबा यज्ञामध्ये सगळं अर्पण करून काय बॅलन्स राहतं, कसं राहतं, कसं घडतं. यापेक्षा त्यातलं जे तत्त्वज्ञान आहे ते काय सांगतं आपल्याला, की आपण जे कष्ट करतो, ज्यामुळे आपल्याला वैभव मिळतं, समृद्धी मिळते, ती माझी एकट्याची नाही, हा त्याचा अर्थ आहे. समाजामुळे मी घडली आहे, त्यामुळे समाजाचा वाटा मला देणं भाग आहे. समाजाचं ऋण तर बांधिलकी मी मान्य करायला हवी. म्हणजे काय? जो एकटा स्वतःपुरतं अन्न शिजवतो म्हणजे काय? केवळ स्वतःचा जो आयुष्यभर विचार करतो, ती अत्यंत चुकीची गोष्ट आहे. आपल्याला जे काही मिळतं त्यातला थोडासा वाटा हा समाजासाठी, देशासाठी आपण राखून ठेवला पाहिजे. वेदांमध्ये असं सांगितलं आहे की तुम्हाला जर वैभव मिळालं तर त्याचे वाटे तुम्ही कसे कराल. तर सर्वप्रथम देशासाठी तुम्ही थोडासा भाग बाजूला राखून ठेवा. मग समाजासाठी थोडासा भाग तुम्ही बाजूला राखून ठेवा. मग तुमच्या धर्मासाठी, मग तुमच्या आजूबाजूच्या लोकांसाठी, आणि मग थोडासा भाग गुंतवणूक म्हणून सुद्धा तुम्ही बाजूला करा. आणि मग उरलेलं तुम्ही त्याचं स्वतःसाठी त्याचा उपभोग घ्या. म्हणजे बघितलं तुम्ही,
सगळ्या समाजातील घटकांचा विचार करून ज्याचा त्याला वाटा देणं, प्रत्येक गोष्टीशी कृतज्ञ राहणं म्हणजे यज्ञ ही संकल्पना आहे. आता ह्या संकल्पनेशी निगडीत बऱ्याच लोकांनी आपलं आयुष्य घडवलेलं आहे. एक छोटीशी माहिती किंवा कथा मी सांगू इच्छिते. इला भट, श्रीमती इला भट, जन्म 1933. 1972मध्ये त्यांनी सेल्फ एम्पॉवर्ड वुमन असोसिएशन या संस्थेची स्थापना त्यांनी केली. त्या स्वतः कायदेतज्ञ होत्या. 1977मध्ये त्यांना मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. 1986मध्ये पद्मभूषणाने त्या सन्मानित झाल्या. त्यांचं प्रमुख कार्य म्हणजे ज्या स्त्रिया स्वतंत्रपणे छोटे छोटे उद्योग करत असत, बरं का, छोटे छोटे उद्योग व्यवसाय करत असत, त्यांना तेव्हा कायद्याप्रमाणे संरक्षण मिळत नव्हतं. त्यासाठी त्यांनी त्यांची बाजू मांडण्यासाठी त्यांना संघटित केलं, त्यांच्यामध्ये बरंच कार्य केलं आणि ही संस्था त्यांच्यासाठी त्यांनी स्थापन केली. अशा या थोर व्यक्तिमत्वाच्या श्रीमती इला भट. श्लोक 14. प्राणी मात्र अन्नापासून होतात, अन्न पर्जन्यापासून होते, पर्जन्य यज्ञापासून होतं आणि यज्ञाचा उद्भव कर्मापासून होतं. हे जे सृष्टीचक्र अव्याहतपणे चालू आहे त्याचं वर्णन इथे केलेलं आहे. सर्वप्रथम काय होतं? कर्म घडतं, कर्मातून यज्ञ, यज्ञामधून पर्जन्य म्हणजे पाऊस पडतो, पावसामुळे अन्न तयार होतं आणि प्राणी मात्र अन्नामुळे तयार होतात. तैत्तरीय उपनिषदामध्ये सुद्धा अशीच सृष्टीचक्राची परंपरा सांगितली गेलेली आहे. ते म्हणतात, परमात्म्यापासून मूळ प्रकृती माया सृष्टी तयार होते, मग त्याच्यापासनं आकाश, वायू, अग्नी, पाणी आणि पृथ्वी, पृथ्वीपासून औषधी म्हणजे काय? वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती, त्यातून अन्न आणि अन्नापासून प्रजा निर्माण होते. श्लोक 15. कर्माची उत्पत्ती ब्रह्मापासून म्हणजे प्रकृतीपासून आहे असं जाण, आणि हे ब्रह्म अक्षरापासून म्हणजे परमेश्वरापासून निघालेले आहे. म्हणजे काय? तर ब्रह्मच नेहमी यज्ञामध्ये अधिष्ठित असते. आता भगवद्गीतेमध्ये बरं का, त्या अर्थाप्रमाणे आपल्याला त्या टर्म्स समजून घ्याव्या लागतात. हां, आता इथे काय केलं आहे? ब्रह्मपासून म्हणजे ब्रह्मा म्हणजे परब्रह्म नाही. ब्रह्म हा शब्द कधीकधी प्रकृतीला लावला जातो, तर तो कधीकधी परब्रह्माला लावला जातो. आपण नेमका अर्थ काय आहे त्याप्रमाणे त्याचा आपण अंदाज करायचा. इथे काय आहे? कर्माची उत्पत्ती ब्रह्मापासून म्हणजे प्रकृतीपासून. ब्रह्म इथे याचा अर्थ काय आहे? प्रकृती, सृष्टी, निसर्ग, प्रकृतीपासून होते. आणि ही प्रकृती जी आहे
ती कुणापासून येते? अक्षरापासून. अक्षर म्हणजे याचा अर्थ इथे काय झाला? परब्रह्म. तर त्यामुळे पर्यायानं परब्रह्म हे मूळ कारण आहे. त्याच्यापासून प्रकृती, त्याच्यापासून कर्म, त्याच्यापासून सगळं घडतं. तर त्यामुळे प्रत्येक यज्ञामध्ये शेवटी अल्टिमेटली कोण आहे अधिष्ठित? अधिष्ठित म्हणजे असणं. कोण आहे? परब्रह्म त्यामध्ये आहे. श्लोक 16. याप्रमाणे जगाच्या धारणार्थ सुरू केलेलं चक्र, कोणतं चक्र? कर्माचं हे रहाट गाडगं. या जगात जो कोणी पुढे चालवत नाही, जो कोणी पुढे चालवत नाही त्याचं आयुष्य पापरूप असून या इंद्रिय लंपटांचे म्हणजे काय? तर देवांना न देता स्वतःचं चैन करणाऱ्यांचं जीणं व्यर्थ आहे. यातनं भगवंतांना काय सांगायचं आहे की हे जे सृष्टीचक्र आहे ते कशामुळे नीट चालेल? तर प्रत्येकानं आपापलं कर्तव्य कर्म हे अतिशय व्यवस्थितपणे करणं ही त्याची गरज आहे. 4 लोक कर्म करतायत, त्यातनं माझं अनायसं सगळं पोषण होत आहे असा विचार करून जर एखादा नुसतंच त्या सृष्टीचक्राचा केवळ फायदाच घेत बसला, स्वतः काही त्याच्यामध्ये त्यानं सहभाग घेतला नाही, कष्ट केले नाहीत, आपापली कर्तव्य केली नाहीत, तर तो मोठा पापी स्वतःपुरतं बघणारा आहे असं म्हणायला हरकत नाही.